कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागळे कळ्यांचे फुलाची कधी वाढले हे दुरावे, कळे ना जुरे बाग आता. सुनी सुनी सारी का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. ती अवखळ वेळी किलबिल सारी, उगीच मनाला हुर हुर लावी. सांजेला होई जीव हळवारे, जे झाले गेले विसरून सारे. हा वेडा बरा सांगे यारे अंगणी पुन्हा. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी, हरवली पाखरे हरवली पाखरे हरवली हरवली पाखरे. का कळे नाशी. या वर्षानंतर इथं बोलण्याची मला सरांनी संधी दिली, त्याबद्दल सरांचे धन्यवाद. आज 6 नोव्हेंबर 2024 जनता विद्यालय आणि ज्युनियर कॉलेज सौंदाणे. आपण सौंदाण्यामध्ये आपण आता आज गेट टुगेदरच्या प्रोग्रामला आलो आहोत. आपली जी 2007ची बॅच आहे, आज 10वी अ ब क ड च्या सर्व विद्यार्थ्यांचा आज स्नेहसंमेलन म्हणजे मित्र गटाचा आज प्रोग्राम आहे, गेट टुगेदर आहे. आणि आज आपण सर्व मित्रमैत्रिणी आपण 60 ते 70 जण आणि सर्व शिक्षक सर आहेत, बेसले सर आहेत, सावंत सर आहेत. आणि आज आपण हा गेट टुगेदर साजरा करणार आहोत. आज ही आठवे रे पुन्हा शाळेमध्ये, मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी 2024 वार बुधवार. आज आपण
2006 ची जी बॅच होती आपली प्रभाकर इयत्ता 9ची, त्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुरुवात झाली आणि आपला हा स्नेह मेळावा आज आयोजित केलेला आहे. या स्नेह मेळाव्यात निमित्त कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे आणि या प्रांगणात याचबरोबर सर्व शिक्षक वृंद व ज्यांच्या उपस्थित आपले शाळा सुटल्यावर ओढती फुलपाखरांचे झाडे. चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. आजची मुलं ड्रोन उडवतात आणि एक आम्ही होतो जे चतुराने विमानं उडवायचो, तेही नको तिथे लँड व्हायचे. बाईंच्या तासाला टंगळ मंगळ, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल. पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांडात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे 2च प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड्या लावा. पेपरातल्या जोड्या लावता लावता वर्गातल्याही जोड्या अचूक लावायला लागलो. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. पिकनिकला रंगायची मुला मुलींची अंताक्षरी आणि सोबतीला असायची बटाट्याची. विद्यालयाचे माजी प्राचार्य ज्यांनी तो आहे आमचे विद्यार्थी आणखी ठिकाणी काही आणखी मी शाळेची म्हणून आणि विद्यार्थ्यांचे हे सगळ्या आणि त्या नात्याची गुंफण इतकी परफेक्ट झालेली आहे की देव देवतेची जाणावा तुम्ही साधू ओळखावा. या संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या भक्तिपंक्ती माझ्या थोडक्या परवा महेश आईराव यांचा कसं आहे माणसाचं ॲड्रेस आहे. संत गाडगे महाराजांची एक कमतेची खोळी हा संसार म्हटला जे आणलं आणि मग असे सर्व लोकेशन स्टेशन शेवाळे सरांचा सर्व माझ्या जवळ अभ्यास झालेला आणि त्यांच्या गाडीवरून आले मला अपडाऊन केलेलं आहे. एकच विचार शैक्षणिक क्षेत्रामध्ये असतील ज्या गोष्टी बऱ्याच मी शिकलो त्या समजण्यातून शिकलो. गेट टुगेदर असंख्य विद्यार्थी आपल्याला योग आहे. त्यामुळे भाऊसाहेब भिडेंची आज पुण्यतिथी आणि असा त्याच्या आधी माझ्या गलीमध्ये आपली माझी विद्यार्थिनीमध्ये कोणाही हिरे राहते. पण हे सगळं तुम्हाला सांगतो आलं मैत्रिणीच पाहिजे म्हणजे मैत्रिणीच पाहिजे आणि उपहार घातला आणि फोटोग्राफरला सुद्धा धन्यवाद द्यावा लागेल. आम्ही आहोत खूप चांगले दिवस नियोजन करतो. त्याला माहिती खूप त्रास होतो त्यांनी हे संयोजन केलं. आईराव सगळ्यांना फोन केला झोपायला सगळ्यांना आमंत्रण दिलं बरोबर. कारण येणारा कार्यक्रम करणं सोपं असतं होतो. त्यामुळे आम्ही एकमेकांना करतो आणि एकमेकांची चेष्टाही करतो. आपले मुलं संस्कार घेत असतात आणि मग मुलं त्याच पद्धतीने आपण आपल्या सासू सासऱ्यांना काय जीव लावतो ते मुलं पाहतात त्याच पद्धतीने आपल्या स्वतः. माझं नाव महेश आयराव आहे आणि
सौंदर्य गावातीलच आहे. सध्या नाशिकला राहतो मी बळी मंदिराजवळ, आणि बळी मंदिराजवळ मी माझं एक छोटंसं ऑफिस आताच 15 सप्टेंबरला ओपन केलं आहे, आणि स्वतःची कंपनी चालू केलेली आहे. जवळपास आता 1.5 महिना झालेला आहे. जास्त माहिती सांगायची नाही, प्रत्येकाचं नाव सांगायचं आहे आणि सध्या तुम्ही काय करताय. माझे मिस्टर विद्या मंदिर मध्ये मुख्याला कार्यरत आहे, आणि मी सरस्वती विद्या मंदिर मालेगाव येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. मला एक मुलगी आहे. पंकज भोसले आताचं, आधीचं नाव माझं हर्षदा नानाजी पवार. मी पुण्यात असते आणि मी मास्टर्स केलंय कावेरी तर आम्ही सध्या मुंबईला. मान्यवर शिक्षक, माझं नाव स्वामी काशीनाथ गुंजाळ. आमच्यासारखे जे नोकरदार वर्गातील मुलं असतात त्यांचं कसं की माझं आता 1ली ते 8वीचं शिक्षण हे सौंदर्यमध्ये झालेले. तर शिवाय सर कसं बोलले की तुम्ही 18 वर्षानंतर सुद्धा आम्हाला लक्षात ठेवले, तर आम्ही अजून पुढची 18 वर्ष जरी गेले तरी आम्ही काही करू कोणत्याही शिक्षकांना विसरणार नाही. कारण 1लीला जे शिकवलेलं असतं नाही, माझे जसे 4थी पर्यंतचे जे शिक्षक असतील किंवा माध्यमिकचे शिक्षक असतील ते कायम स्मरणात राहतील, आणि त्यांनी जे दिलेली शिकवण आहे ती सुद्धा आपल्या कायम स्मरणात राहते. एक छोटी गोष्ट सांगते मी, उदाहरण की मी शेवाळे तुमच्या दादाखाली काही मी शिकलेली नाही, तुम्ही मला शिकवायला नव्हते, पण तुमची कायमची चारोळी माझ्या कायम लक्षात राहते की देणारे देत जावे, घेणारे घेत जावे, घेता घेता एक दिवस देणारे ते हात द्यावे. म्हणून मी तुमच्याबद्दल किती शिवाय सरांचं किती छान बोलतात बॉस, किती छान चारोळ्या करतात, मी ऐक नाही ते कायम आपल्यावर पडत असतो. तुमच्या शाळेत सांगता काही देणारे आणि या जगात माझे पप्पा महिला आहेत. मी 6 वर्ष झाले, मी मला उन्हाळ्याला जाऊन 5 वर्ष झाले. मी उन्हाळ्याला संध्याकाळी गेली, मग मी सावंत सरांना म्हटलं अरे आपले सावंत सर आहे. मग मी सावंत सरांना सकाळी विचारलं, म्हटलं सर तुम्हाला ओळखतात? सर म्हणे नाही. म्हटलं सर मी 2006 मध्ये 10वीची बॅच तुमच्याकडे सर आणि ओळखलं. पण सर म्हणे हो. म्हणे तू कसं काय सर? म्हटलं मी तुमच्याच सेवेत आहे. सर म्हणे ठीक आहे. मग मला उन्हाळ्याला जाऊन 5 वर्ष झाले. याला उन्हाळ्याला जाता माझ्या मिस्टरांचं लाईटिंगचं दुकान आहे ते, पण आम्ही पण तिथं भाड्यानेच राहतो. पण तुमच्या गुरुजनांच्या पुण्याईने माझं एकदम व्यवस्थित चालू आहे. मला एक मुलगा एक मुली आहे. माझ्या मुलीचं नाव ऋतुजा आहे, ती 3रीला आहे. मुलाचं नाव नयन आहे, तो 2रीला आहे. त्याला पण खूप यायची इच्छा होती, पण तो खूप त्रास होता. त्याला म्हटलं तो माझे मिस्टर इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर आहे जवळ. मी हाऊसवाईफच आहे. माझी जॉईंट फॅमिली आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझी मला डोंगरगावला आहे. मला 2 मुली आणि एक मुलगा आहे. त्याच्यानंतर मी निमगावला 10वी 12वी पर्यंत तिथे शिक्षण घेतलं. परत सिनियर कॉलेजला BA पर्यंत इथेच होती, आणि मला इथेच दिले. माझं सासर इथलंच. आम्ही जॉईंट फॅमिलीचा विद्यार्थी आहे मी, आणि मला 2 मुलं आहेत, एक 8वीला आहे आणि सासरचं नाव हर्षदा तुषार आहे. माझ्या मिस्टर पोलीसमध्ये आहेत. मला 2 मुलं आहेत. एक पगार झाली. मी प्रॉपर मालेगावचीच आहे. माझे नवरा बिल्डिंग मटेरियल सप्लाय. आमचं नाव राजेंद्र पवार. माझे मिस्टर MSc बोर्डात आहे. मला एक मुलगा एक मुलगी आहे. माझे नाव अभिलाषा विश्वास पवार आहे, आणि सासरी अभिलाषा दिनेश देवरे आहे. माझे मिस्टर माध्यमिक शिक्षक आहेत, ते मानूरला असतात, आणि मी पण आता सध्या प्राथमिक शिक्षक. नाव सुनीता सुरेश माळी. माझे पती माझे मिस्टर. मला एक मुलगा मुलगी आहे. डेअरी नांदगावला व्यवसाय काम करते. मला 2 मुलं आहेत. नाव सुवर्णा चेतन निकम. माझे मिस्टर आर्मीत होते. 20 वर्षासाठी झाली, आता रिटायर. मनीषा समाधान पवार. माझ्या सासरचे नाव शीतल सुनील निकम, आणि शेती करतो. आताही माझं नाव समाधान किसनायराव. मला एक बायको 2 मुलं आहेत. मी नोकरी करतो. प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मोबाईलला मोबाईलचं काम आधीच करतो. तर मी छान प्रकारे तो पुढे आला. आणि स्वतः बोलला काय लवकर करतो. प्रसन्न राजेंद्र पवार याच शाळेत शिकलेलो आहे.
हॅपी बर्थडे अमोल. मला एक मुलगी आहे आणि मी NGCC बँकेत जॉबला आहे. कार्यरत आहे सोनूरला. कुटुंब आहे आणि माझी मिसेस तालुका पोलीस स्टेशनला आहे. ती पण इतर मुंबईमध्ये ट्रान्सफर करून इथं बसली आहे. वसंत पवार आहे टेलिकॉम मध्ये फ्रेंड इंजिनियर म्हणून कार्यरत आहे. इथलंच लोकेशन आहे माणगावमध्ये. आणि मी आता सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे. आमच्या गावात सध्या सर्व झेरॉक्स आहेत. मी पण झेरॉक्स याच्यातच होतो सर्च करत होतो कसं करता येईल. आज तो योग आला आणि आपण हा कार्यक्रमाला सर्व मुलींनी पण व्यवस्थित उपस्थिती दिली आणि मुलांनी सगळं शिक्षकांनी पण चांगला प्रतिसाद दिला. सगळ्यांचे धन्यवाद. मी उत्कृष्ट शेती करतो आणि मला 2 मुली एक मुलगा आहे. आज आपण इथे 18 वर्षानंतर भेटलो त्यामुळे प्रत्येक गावावर यायची गरज नव्हती. अरे माझे नाव श्रीराम संजय पवार. मी शेती 2009ला जॉईन केलं. आज 15 वर्ष झाली. नियोजन तर मी केलंच आहे पण सर्वप्रथम मुलींचे कॉन्टॅक्ट मला राजूपासून मिळाले. 2-3 मुली मिळाले. तिथून पुढे सर्व मुलींचे कॉन्टॅक्ट राजूपासून मी शेतीच करतो. मला एक मुलगी एक मुलगा आहे. मुलगी बाजूला राहते मुलगा दुसरीला राहतो. व्यवसाय शेती मला 2 मुलं आहेत. मी स्वप्नील सुभाष पाटील सध्या नाशिकला आहे. माझं नाव मोहन रमेश पवार. मी गृह व्यवसाय आणि शेती करतो. मला 2 मुलं आहेत. माझा हॉटेलचा व्यवसाय आहे. सरांना गावात सौंदाणे गावाचं माझं खूप जवळचं नातं आहे कारण की माझं मामाचंच गाव आहे. माझं शिक्षणाची पूर्ण खिचडी झालेली होती. मी 6वी नंतर इथे आलो. परत 10वी नंतर मालेगाव गेलो. परत मुंबई गेलो. परत नाही जमलं. माझं कॅपिटल संपलं. वडिलांनी सांगितलं आता तू तुझा निर्णय तू घे. म्हणून माणसाचा डिसिजन आहे ना एकदम डिसिजन मेकर पाहिजे माणूस. काहीतरी निर्णय चुकतात. आणि नाशिकला आले तर नक्की भेटा. अगोदर माझं इथे हॉटेलही होतं. सिद्धांत बोलला सिद्धांतच्या हॉटेलच्या बाजूला माझं एक हॉटेल पण होतं. गेले मी 2 वर्ष तिथं रन पण केलं ते चांगलं. पण ते ओनर तर ते न करण्याचंही काही कारण होतं. काही रिलेशन्स असतात ते त्या दरवाजापर्यंतच ठेवायचे असतात. ते आपण ठेवले मेंटेन ठेवले. आणि नंतर मी फक्त 3 मुली पाहायला गेलो. एक छोटासा विनोद सांगतो. सांगितलं सगळ्यांचं मी ऐकलं. मागे बसून सगळं ऐकत होतो. तर मी त्यापणे मुलगा सांभाळत नाही जसं तुम्ही बोलले. कोणी बोलायचंच नाही. कुठेही गेलो तर मला सगळे जवळ बापूच बोलायचे. सरांचाही माहिती चांगलं. गोळ्याला दिलास तू आकार संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार मायेने वर्ग सजविले जाणू दुसरे घर मानू या ना पुढे पटापट. छान वाटलं आम्हाला.